या साहित्य परिषदेचा जो लोगो आहे बोधचिन्ह याचं अनावरण या स्मारक समितीचे अध्यक्ष माननीय विजयबापू डाकले आणि स्वागत अध्यक्ष माननीय अविनाशजी भागवे साहेब या दोघांनी करावं अशी मी त्यांना विनंती करतो. होते का? या साहित्य संमेलनाच्या संदर्भातली माहिती आपल्याला सचिनजी बगाडे या ठिकाणी देतील. सत्यशोधक मुक्ता साळवे साहित्य परिषदेच्या वतीने 15 मे रविवार या दिवशी अण्णाभाऊंची जी जन्मशताब्दी झाली त्या जन्मशताब्दीच्या निमित्तानं एक अण्णाभाऊ साठे विशेष साहित्य संमेलन घेण्यात येत आहे. खरं तर 2021 जन्मशताब्दी वर्ष होतं, परंतु या वर्षामध्ये कोरोनाची जी परिस्थिती होती त्या परिस्थितीमुळे प्रत्यक्षात कोणताही कार्यक्रम घेता नाही आला. म्हणून अण्णाभाऊंच्या जन्मशताब्दीच्या निमित्तानं अण्णाभाऊ साठे विशेष साहित्य संमेलनाचं आम्ही आयोजन केलेलं आहे. या महाराष्ट्राच्या सामाजिक सांस्कृतिक साहित्यविषयक जे अण्णाभाऊ साठेंचं जे योगदान आहे ते योगदानावरती चर्चा व्हावी, अण्णाभाऊंच्या विचार व्यवहारावरती तळागाळापर्यंत पोहोचावे यासाठी या संमेलनाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. खरं तर अण्णाभाऊंचं साहित्य क्षेत्रातलं जे एक योगदान आहे ते मराठी साहित्य हे एका विशिष्ट विषयांपुरतं मर्यादित होतं, परंतु अण्णाभाऊंनी मराठी साहित्यामध्ये उपेक्षित, वंचित, स्त्रिया, कामगार, कष्टकरी हे जे वंचित समूह आहेत त्या सगळ्या वंचित समूहाला साहित्याच्या केंद्रस्थानी आणण्याचं महत्त्वपूर्ण काम केलं. आणि मराठी साहित्य जे एका ठिकाणी डबक्यासारखं खंडित झालं होतं त्या मराठी साहित्याला समृद्ध आणि प्रवाहित करण्याचं काम मराठी साहित्यामध्ये अण्णाभाऊ साठे यांनी केलेलं आहे. तसंच अण्णाभाऊ साठे हे अष्टपैलू व्यक्तिमत्व असणारे होते. एका बाजूला साहित्य क्षेत्रातील त्यांचं योगदान, दुसऱ्या बाजूला लोकशाहीर होते, साहित्यिक होते, कलावंत होते, दिग्दर्शक होते. असं प्रत्येक क्षेत्रामध्ये अण्णाभाऊ हे अष्टपैलू कलावंत होते. अण्णाभाऊंच्या दिग्दर्शनाखाली अण्णाभाऊंनी सहाय्यक दिग्दर्शक म्हणून देखील चित्रपटांना दिग्दर्शन केलेलं आहे. त्याचबरोबर अण्णाभाऊंचं जे लालबावटा कलापथक होतं तर त्या लालबावटा कलापथकाच्या माध्यमातून संयुक्त महाराष्ट्राची जी चळवळ आहे ती संयुक्त महाराष्ट्राची चळवळ तळागाळापर्यंत पोहोचून संयुक्त महाराष्ट्राची चळवळ यशस्वी करण्यासाठी अण्णाभाऊ साठे यांचं महत्त्वपूर्ण योगदान राहिलेलं आहे. आणि त्यांच्या संपूर्ण साहित्याचा, त्यांच्या शाहिरीचा, त्यांच्या सर्व जे साहित्य प्रकार आहेत त्या सर्व साहित्य प्रकारांचा विषय हा या महाराष्ट्रातील, या देशातील शोषित वंचित समूह राहिलेला आहे. आणि या शोषित वंचित समूहाचं दुःख चव्हाट्यावर मांडणं, त्यांच्या दुःखाला वाचा फोडणं हे ऐतिहासिक कार्य मराठी साहित्यामध्ये अण्णाभाऊ साठेंनी केलेलं आहे. म्हणूनच मराठी आपण म्हणतो की महाराष्ट्र हा समृद्ध आहे, हा फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे आणि मराठीबद्दल आपल्या सर्वांना अभिमान आहे, तो असलाच पाहिजे. तर ते मराठी साहित्य समृद्ध करण्याचं काम आणि मुंबई महाराष्ट्राला मिळवून देण्याचं काम, या सर्व कामामध्ये महत्त्वपूर्ण सिंहाचा वाटा हा अण्णाभाऊ साठेंचा आहे. आणि म्हणून या महाराष्ट्रामध्ये अण्णाभाऊंच्या साहित्य, त्यांच्या कार्याविषयी चर्चा झाली पाहिजे. म्हणून जरी जन्मशताब्दी वर्षामध्ये कोरोनाचा कालखंड असला तरी सुद्धा आम्ही मुक्ता साळवे साहित्य परिषदेच्या वतीने निश्चित केलं की आपल्याला अण्णाभाऊंच्या योगदानावरती चर्चा केली पाहिजे. आणि आजही जी एक परिस्थिती या संपूर्ण देशामध्ये निर्माण झालेली आहे
की शोषित वंचितांना त्यांचा आवाज दाबण्याचे प्रयत्न या ठिकाणी केले जात आहेत. जसे अण्णाभाऊंनी हातामध्ये डब घेऊन आणि हातामध्ये लेखणी घेऊन शोषित वंचितांची बाजू घेऊन लढले आणि इथल्या हुकुमशाही ज्या प्रवृत्ती असतील, ज्या भांडवली प्रवृत्ती असतील, त्यांच्या विरोधामध्ये संपूर्ण आयुष्यभर शेवटच्या क्षणापर्यंत लढा दिला. आज खऱ्या अर्थानं अण्णाभाऊंचे विचार घेऊन पुन्हा एकदा या देशामध्ये लोकशाही संकुचित करण्याचे प्रयत्न सुरू आहेत आणि लोकशाही संकुचित करणाऱ्या ज्या हुकुमशाही प्रवृत्ती आहेत त्या हुकुमशाही प्रवृत्तींच्या विरोधात अण्णाभाऊंच्या विचारांचा जागर झाला पाहिजे. अण्णाभाऊंचं सांस्कृतिक क्षेत्रातलं योगदान पुढे आलं पाहिजे आणि म्हणून अण्णाभाऊंच्या विचारानं यापुढं सर्वांना चालण्यासाठी आम्ही या ठिकाणी अण्णाभाऊ साठे विशेष साहित्य संमेलनाचं आयोजन केलेलं आहे आणि ते 15 मे रविवार या दिवशी आहे. त्या साहित्य संमेलनाचे स्वागत अध्यक्ष माननीय अविनाशजी बागवे आहेत. ते या साहित्य संमेलनाचे स्वागत अध्यक्ष असून महाराष्ट्रामधील मातंग एकता आंदोलन या संघटनेचे कार्याध्यक्ष आहेत, माजी नगरसेवक आहेत, तसेच सामाजिक चळवळीतील धडाडीचे नेतृत्व आहेत. या ठिकाणी हनुमंतरावजी साठे आहेत, आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ नेते आहेत. ते अण्णाभाऊ साठे विशेष साहित्य संमेलनाच्या संयोजन समितीचे अध्यक्ष आहेत. अशी सर्व सामाजिक क्षेत्रातील काम करणारे नेते मंडळी सर्व एकत्रित येऊन त्यांनी या सर्व साहित्य संमेलनाचं नियोजन केलेलं आहे. यानंतरचं साहित्य संमेलनाच्या नियोजनाच्या संदर्भात या संमेलनाचे स्वागत अध्यक्ष अविनाशजी बागवे हे त्यांचं मनोगत व्यक्त करतील. नमस्कार, मी नगरसेवक अविनाश बागवे. ह्या संमेलनाचा स्वागत अध्यक्ष म्हणून आम्ही काही ठराविक गोष्टी जे चांगल्या पद्धतीत हे संमेलन पुण्यनगरीमध्ये होतं, याच्या आधी देखील संमेलनं अनेक झालीत आणि मुक्ता साळवे साहित्य परिषदेच्या माध्यमातून ग्रामीण भागामध्ये 1-2 वेळेस कार्यक्रम झाले, पण ते थोडेसे छोट्या प्रमाणात झाले आणि नंतर कोरोनाच्या काळामध्ये साहित्य संमेलन झालेच नाही. तर म्हणून आता विद्येचं माहेरघर असलेलं, विचारवंतांचं शहर असलेलं ह्या पुण्यनगरीमध्ये आणि सावित्रीबाई फुले सभागृह म्हणजे टिंबर मार्केटमध्ये ज्या ठिकाणी आहे, जिथे महात्मा फुले वाडा, एकीकडे लवजी वसंती तालीम म्हणजे ऐतिहासिक वारसा असलेल्या त्या जागेवर त्या ठिकाणी आम्ही हा कार्यक्रम राबवत आहोत. विशेषतः 15 तारखेला संमेलन सकाळी 10 वाजल्यापासून तर रात्री 7 वाजेपर्यंत आहे. तर त्याच्या पूर्वसंध्येला म्हणजे 14 तारखेला ग्रंथदिंडी, ज्यांनी महिलांना शिक्षणाची त्या ठिकाणी प्रेरणा दिली असे ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आणि महात्मा ज्योतिबा फुले यांचा जो फुलेवाडा आहे तिथून ती ग्रंथदिंडी चालू होऊन संमेलन नगरीपर्यंत असणार आहेत. पुण्यातले सगळे संघटनांचे प्रमुख, विविध मान्यवर, विविध राजकीय नेते सगळे त्या ग्रंथदिंडीला उपस्थित राहणार आहेत. ग्रंथदिंडीचं उद्घाटन राज्याचे माजी राज्यमंत्री रवींद्र बागवे साहेब असतील, लवजी वस्ताद स्मारक समितीचे महाराष्ट्र शासनाचे अध्यक्ष माननीय बापू दाखले साहेब असतील आणि अनेक मान्यवर, बाबा आढाव साहेबांनी पण आम्हाला सांगितले की आम्ही येणार, परंतु त्यांची प्रकृती कशी साथ देते त्याच्यावर असणार आहे. तर अनेक मान्यवर त्या ठिकाणी असणार आहेत आणि ग्रंथदिंडी त्या ठिकाणी संध्याकाळी 5:30 वाजता फुलेवाड्यापासून असणार आहे. या संमेलनामध्ये आज आपण बघितले की हे वर्ष छत्रपती शाहू महाराजांचं पुण्यतिथीचं शताब्दी वर्ष आहे. तर एक सामाजिक, ज्यांनी आरक्षणाचे जनक ज्यांना आपण म्हणून बघतो, तर म्हणून संमेलन नगरीलाच त्यांचं नाव देऊन ते छत्रपती शाहू महाराज संमेलन नगरी म्हणून आम्ही त्या ठिकाणी नाव दिलेलं आहे. जी फकीरा कादंबरी अण्णाभाऊंनी बाबासाहेबांना भेट दिली, त्यांना अर्पित केली, तर ते बाबासाहेबांचं त्या ठिकाणी विचार मंचाला नाव देऊन म्हणजे विचारपीठ जे स्टेज असणार आहे, विचारपीठाला बाबासाहेबांचं नाव त्या ठिकाणी देण्यात आले. मुक्ता साळवे जी मातंग स्वामीची पहिली लेखिका म्हणून ज्यांना सगळे पाहतात, तर त्यांच्या अनुषंगाने तिथले जे ग्रंथदालन आहे त्यांना मुक्ता साळवेंचं त्या ठिकाणी ग्रंथदालन म्हणून नाव दिले. आणि मातंग समाजाचे जे काही मान्यवर, माजी नगरसेवक, माजी उपमहापौर जे आहेत, तर त्यांच्या माध्यमातून त्या प्रवेशद्वारांना नाव देऊन एक सामाजिक सलोखा तिथं कसा निर्माण होईल आणि सगळ्या जाती धर्मांना एकत्र घेऊन जाऊन कसा उपक्रम राबवेल अशा अनुषंगाने आम्ही या संमेलनाचं पूर्ण आयोजन केले. आपण सर्वांनी त्या ठिकाणी आपण येऊन आम्हाला सहकार्य करावं आणि या संमेलनाला जास्तीत जास्त प्रसिद्धी द्यावी, हे स्वागत अध्यक्ष या नात्याने मी आपल्याला सर्वांना विनंती करतो. धन्यवाद. यानंतर माननीय हनुमंत साठे साहेब यांना विनंती करतो की आपण आपलं मनोगत व्यक्त करावं. या ठिकाणी
संमेलनाचे स्वागताध्यक्ष अविनाशजी बागवे, त्याचप्रमाणे लवजी वस्ताद साळवे स्मारक समितीचे अध्यक्ष बापूसाहेब डाकले, या संमेलनाचे अध्यक्ष संस्थेचे सचिनजी बगाडे आणि आमचे निमंत्रक सचिव अनिलजी हातागळे, बाळासाहेब भांडे, समाजाचे सचिव केंद्रेजी आणि सर्व पत्रकार बांधवांनो, या अधिवेशनाच्या पाठीमागची जी भूमिका आहे, संमेलनाच्या पाठीमागची जी भूमिका आहे ती माननीय अविनाशजी बागवे यांनी स्पष्ट केलेली आहे. अविनाशजी बागवे यांनी स्पष्ट केलेले आहे. तर त्यांनी सांगितल्याप्रमाणे कोरोनाच्या परिस्थितीमुळे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचं 1920-21 हे जन्मशताब्दी वर्ष होतं आणि या जन्मशताब्दी वर्षामध्ये सामाजिक परिवर्तनाचे कुठलेही कार्यक्रम राज्यात झालेले नाही आणि याची उणीव भरून काढण्यासाठी समाज प्रबोधनाचं काम राज्यभर व्हावं या दृष्टिकोनातून लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या स्मृतींना आणि कार्यांना उजाळा देण्यासाठी या अधिवेशनाचं आयोजन 15 तारखेला केलेलं आहे आणि या अधिवेशनामध्ये सामाजिक स्तरावरचे अनेक ठराव संमत करण्यात येणार आहेत. जे सद्यस्थितीवरचे असतील, बाकीच्या स्थितीवरचे असतील आणि म्हणून हे एक अधिवेशन पुण्यात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या नावाने होत असलेलं हे आगळं अधिवेशन होत आहे आणि समाज प्रबोधनाच्या टप्प्यातील एक महत्त्वाची ही घटना पुण्यनगरीमध्ये घडत आहे. तर ह्याची आपण सर्वांनी नोंद घेऊन या ठिकाणी जास्तीत जास्त आपल्या पत्रकार माध्यमातून, पत्रकार परिषदेच्या माध्यमातून याला आपणही हातभार लावावा एवढीच विनंती या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून करतो. नाव द्या ना, नाव सांगा, नाव सांगा. या ठिकाणी महाराष्ट्र शासनाच्या राज्यमंत्री दर्जा असलेले आद्य क्रांतिगुरू लवजी वस्ताद स्मारक समितीचे अध्यक्ष माननीय बापू दाखले साहेब आपले विचार या ठिकाणी मांडले. येत्या शनिवारी रविवारी सांस्कृतिक नगरी पुणे शहरामध्ये साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे विशेष साहित्य संमेलन होत आहे. या आजच्या पत्रकार परिषदेच्या निमित्तानं उपस्थित या संमेलनाचे स्वागताध्यक्ष आदरणीय अविनाशजी बागवे या ज्यांच्या कल्पनेतनं हे साहित्य संमेलन होत आहे ते मुक्त साळवे साहित्य परिषदेचे सचिनजी बगाडे, माननीय अनिलजी हातागळे साहेब, हनुमंतरावजी साठे, समितीचे सदस्य बाळासाहेबजी भांडे, मातंग समाजाचे पुणे शहराचे शहर जिल्हा सचिव संजयजी केंद्रे, उपस्थित सर्व पत्रकार बंधू, माझ्या अगोदर सर्व मान्यवरांनी आपल्याला या संमेलनाबद्दल विस्तृत माहिती दिलेली आहे. संमेलनाच्या पहिल्या दिवशी पहिल्या सत्रामध्ये सकाळी 10 वाजता हे संमेलनाचं उद्घाटन होणार असून दुपारी 2 ते 3:30 या दरम्यान अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्यातील राजकीय विचार आणि आजचे राजकारण या विषयावर परिसंवाद होणार आहे. या परिसंवादाला अध्यक्ष म्हणून डॉक्टर प्रदीपजी आवटे हे उपस्थित राहणार आहेत. तिसऱ्या सत्रामध्ये 3:30 वाजता आद्य क्रांतिगुरू लवजी वस्ताद साळवे, सावित्रीबाई फुले, मुक्ता साळवे यांच्या समाज परिवर्तनाच्या चळवळीतील योगदान याच्यावर परिसंवाद होणार असून या परिसंवादाच्या अध्यक्षपदी माननीय तमन्ना इनामदार या ज्येष्ठ लेखिका आहेत या असणार असून या आजच्या या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून मी पुणे शहर जिल्हा आणि संपूर्ण राज्यातील तमाम समाज बांधवांना या संमेलनामध्ये उपस्थित राहण्याचं याच्यामध्ये भाग घेण्याचं आवाहन या आजच्या पत्रकार परिषदेच्या निमित्तानं करतो. जय लवजी. आमचे या संपूर्ण साहित्य संमेलनाचे संयोजन समितीचे अध्यक्ष
माननीय हनुमंतराव साठे यांना काही कामानिमित्त यायला उशीर झाला, तरी आपण परत एकदा माननीय दाखले साहेब आणि माननीय बागवे साहेब यांच्या हस्ते या लोगोचं या ठिकाणी अनावरण करूया, कारण तो प्रेससाठी फोटो महत्वाचा असेल. अध्यक्ष आहेत, धन्यवाद. आणि यानंतर बाळासाहेब विनोद या ना या थांबा आहे ना. कोणाला एखादा प्रश्न असतील तर विचारा. स्वागत अध्यक्ष आणि आपले सचिव यांना उत्तर देतील. वास्तविक पाहता जितक्या व्यक्ती तितक्या विकृती. तर त्याच्यामुळं आपण जर बघितलं की चांगलं काम होत असेल तर काही लोक त्या ठिकाणी खोडा घालायचा प्रयत्न करतात आणि समाजामध्ये जर दोन समाज एकत्र होत असतील आणि सामाजिक सलोखा चांगला टिकवण्यासाठी जर काही लोक काम करत असतील तर अशा काही प्रवृत्ती असतात जे राजकीय द्वेषातून प्रवृत्त असतात. मग त्या ठिकाणी ते गालबोट लावण्याचा प्रयत्न करतात. पण असे बोटावर मोजणे इतकी लोक आहेत आणि त्यांना आमच्या परीने आणि पोलीस विभागाने त्यांना समज दिली. दुर्दैवानं झालं, आता पूर्ण तुम्हाला त्या ठिकाणी बॅकग्राऊंड माहीत नसेल तर फक्त थोडक्यात सांगतो की औरंगाबादमध्ये काही दिवसांपूर्वी एक दुर्घटना घडली होती, ज्याच्यामध्ये काही तिथल्या व्यक्तींनी एका मातंग समाजाच्या युवकाला लाकडाने मारून त्याचा मृत्यू त्या ठिकाणी झाला होता आणि ती लोक दुर्दैवानं बौद्ध समाजाची होती. तर त्या बौद्ध समाजाचा आणि मातंग समाजाचा वाद व्हावा म्हणून काही लोक त्या ठिकाणी चुकीच्या पद्धतीत बातम्या पेरून चुकीच्या पद्धतीत समाजामध्ये द्वेष पसरवण्याचं काम त्या ठिकाणी करत होते आणि एका व्यक्तीची शिक्षा ही अख्ख्या समाजाला देण्यासाठी त्यांनी त्या ठिकाणी हा वाद निर्माण करायचा प्रयत्न केला. पण तो प्रयत्न समाजातल्या विविध संघटनांनी विविध नेत्यांनी तिथंच हाणून पाडला आणि त्या ठिकाणी तो संपुष्टात आलेला आहे. तसंच त्याच्याविषयी आमचे बगाडे साहेबांना, जे मुक्ता साळवे साहित्य परिषदेचे अध्यक्ष आहेत, तर त्यांना काही लोकांनी त्या ठिकाणी धमकवण्याचा किंवा याचा फोन देखील केला. त्याच्या विरुद्ध देखील त्यांनी पोलिसात तक्रार करून ती कंप्लेंट दाखल केली. त्याच्यामुळे तसा कुठलाच विषय नाही आहे. मोठ्या दिमाख्यात आणि मोठ्या त्या ठिकाणी पुणे नगरीच्या आणि पुणे शहराच्या संस्कृतीला शोभेल असं संमेलन हे या ठिकाणी होणार आहे, असं या ठिकाणी मी तुम्हाला आश्वासित करतो. दोन्ही आहेत, मागच्या पाणुरक्या खाली असेल. एनी मोर क्वेश्चन्स? थँक्यू. मनापासून सर्वांचे आभार आणि ह्या पत्रकार परिषदेचे औपचारिक आभार पुणे शहर जिल्हा मातंग समाजाचे सचिव माननीय संजय केंद्रे साहेब यांनी मानाव्याची मी त्यांना विनंती करतो. या पत्रकार परिषदेला आपण सर्व उपस्थित राहिलात त्याबद्दल मी साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे विशेष साहित्य संमेलनाच्या वतीनं आपले खूप खूप आभार मानतो आणि ही बैठक समजायच्या अध्यक्षाच्या वतीने जाहीर करतो. धन्यवाद.